2 ओव्हरला 16 रन झाल्यात. नो बॉल असेल.
फ्री हिट पुढील चेंडू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 26 वरती.
इथे देखील बॉल चांगल्या रीतीने ऑपरेक स्वरूपाचा बॉल. आणखी एक निर्धाव बॉल होते. 2 बॉल निर्धाव फेकलेत. 38चा टार्गेट असताना पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात 6 बॉलमध्ये एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस कारण आखावाच लागेल. कारण 38चे लक्ष जरी छोटं दिसत असलं तरी क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग मॅचेस देखील आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला जिंकताना पाहिलं. हाच क्रिकेटचा खेळ. 2 बॉल निर्धाव आलेत. बॉल नंबर 3 घेऊन तयार. तिसरा बॉल आडव्या बॅटनं पुन्हा मारण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. धाबेचा श्री गणेश पहिली धाव धावफलकावर. तिसऱ्या बॉलमध्ये धाबेचा श्री गणेश 38चं लक्ष गाठत असताना आकाश आला ऑन स्ट्राईक. मोठे फटके लगावण्याची क्षमता आहे आकाशकडे. तोच ऑन स्ट्राईक. धीम्या गतीचा बॉल. स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले इथे योगेशनं. आकाशची झेल. इथे मात्र होतोय बाद. आकाश लागलाय पहिला धक्का टीम स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश रसाल. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये कर्जत विभागात अंपायरच्या भूमिकेमध्ये ते दिसत असतात. आज स्वतःच्या गावासाठी ॲज अ प्लेयर मैदानाच्या आतमध्ये अडचणीत आहे संघ. धावसंख्या येते 4 बॉलमध्ये अवघी 1. फलंदाज नुकताच बाद झाला आकाश. पाचवा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. वॉट ऑफ फिल्डिंग. चांगल्या एफर्ट दिलेत फिल्डिंग मध्ये. शॉर्ट थर्ड मॅनला किमान 3 धावा वाचवल्यात मित्र म्हणेल. एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 आकड्यावर. संत क्रिकेट 38चं टार्गेट पहिल्याच 5 बॉल मध्ये थांबवलंय. खरं तर अजयनं बॉलिंग मार्क वरती. हर्षद ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा. टप्प्याचा बॉल वेगवान. वेग प्रचंड होता बॉल वरती. पंच स्टेबल आहेत. सांगतायत षटक संपलंय. आफ्टर 1 ओव्हर्स कंप्लीट. धावा धावफलकावरती 2. पेनल्टीच्या करूयात आपण धावा ऍड. टोटल 4 धावा धावफलकावर. एका षटकात धावसंख्या येते 4. एका षटकामध्ये धावसंख्या 4. 2 पेनल्टीचे आपण ऍड केल्यात. 2च धावा खर्च केल्या अजयनं. आता योगेश आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 4 धावा आहेत टोटल धावफलकावर. क्रिकेटमध्ये नियमांचं पालन देखील करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच कारणास्तव पॅनलाइज केलं आयोजकांनी खरं तर मालवाडी संघाला देखील. योगेश आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. चला स्पीडअप करा प्लीज. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या येते 4. योगेश बॉलिंग मार्क वरती ऑन स्ट्राईक. गणेश नॉन स्ट्राईक एंड वरती. हर्षद मोठ्या फटक्याच्या शोधात आता स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ देखील. धीम्या गतीचा बॉल. स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे. आउटफील्ड स्लो झाली आणि त्याच कारणास्तव दुसरीचा प्रयत्न आहे आणि 2 इथे कंप्लीट होत आहेत. 2 कंप्लीट झाले. तिसरीचा प्रयत्न होऊ शकला असता परंतु अतिरिक्त क्रीजच्या बाहेर गेले होते गणेश. पहिल्याच बॉल मध्ये धावा मिळत आहे. 2-2च्या मदतीने धावसंख्या येते 6 आकड्यावर. 6 धावा धावफलकावरती. एका दुहेरीनं पुढे जाण्याचा मानस. लक्ष 38 धावसंख्येचं. 32ची अजून आवश्यकता आहे. बॉल शिल्लक 17.
पुन्हा क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न, हुक करायचा होता गणेशला, बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पाडवरती जाऊन बॉल आदळतो वेगानं. आणखी एक डॉट बॉल. मी मगाशीच उल्लेख केलाय, लो स्कोरिंग मॅच ऑलवेज टफ होत असतात क्रिकेटमध्ये आणि त्याच पद्धतीनं सामना देखील आता आपण पाहतो. एकही मोठा फटका आलेला नाही अद्याप तरी. धावसंख्या येते धावफलकावरती टोटल 6 या आकड्यावर. योगेश फार चांगली गोलंदाजी चालू आहे खरं तर मालवाडी संघाची देखील. योगेशचा हा बॉल फटका प्रतिम आहे. सेफ झोन, मैदानावरील सर्वात सेफ झोन, अर्थातच डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल करते आसमानी सफर. येतोय षटकार. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली होती टोटल 12 आकड्यावरती. याच फटक्याची प्रतीक्षा होती खरं तर. प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक, महत्वपूर्ण षटकार आलाय, मस्ट नीडेड सिक्सर आलाय गणेशच्या बॅटमधून. योगेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळी अक्रॉस द बॅट, बॅटला स्पर्श करते बॉल, शॉट फाईन लेग मध्ये, चांगली फिल्डिंग, धाव मिळते ती एकच्या मदतीनं. धावसंख्या येते 13 आकड्यावर. तेरा धावा धावफलकावरती. चांगला फटका ऑन साइडला, गॅप सिलेक्शन आहे आणि फुटबॉल एफर्ट दिलेत मैदानाच्या आतमध्ये. वेल स्टॉप बाय द फिल्डर. जबरदस्त फिल्डिंग, चांगली फिल्डिंग केली आहे. धावा मिळत आहेत त्या या बॉलवरती पुन्हा एकदा 2-2च्या मदतीने धावसंख्या येते 15 या आकड्यावर. 23ची आवश्यकता अजूनही. अंतिम बॉल शिल्लक या षटकाची. टोटल 13 बॉल मध्ये 23चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे बॉल. हर्षदला फटका कदाचित शॉर्ट फाईन लेग मध्ये क्लिअर करत हा बॉल डीप फाईन लेग मध्ये पाठवायचा होता. यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल. पंच सांगतायत एक्स्ट्राची धावसंख्या येते 16 आकड्यावर. 22ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 13 बॉल 22. फुल टॉस बॉल, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते या बॉलवरती. 1च्या मदतीने धावसंख्या ती 17. आता येणारे 12 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता आहे ती स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघाला सामना जिंकण्यासाठी. तर एकीकडे 21 धावा या वाचवायच्यात. येणारे 2 षटक 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्क वरती पुन्हा अजय आलाय. जर्सी नंबर 7 या अगोदर अजयनं पहिलं षटक फेकलं, त्यानंतर योगेशनं दुसरं. पुन्हा आता अजय पवार आलाय बॉलिंग मार्क वर. पहिलं षटक अजय वाघमारेनं हाताळलं, त्यानंतर दुसरं षटक योगेशनं आणि त्यानंतर तिसरं षटक योगेश पवार आलाय. अजय पवार आलाय बॉलिंग मार्क वरती. हे 2 षटक फार महत्वपूर्ण ठरलेत खरं तर अजय वाघमारे आणि योगेशचे. त्यानंतर आता अजय पवार आलाय बॉलिंग मार्कवर. हे षटक फार महत्वाचं आहे दोनही संघांच्या दृष्टिकोनातून. हे षटक फार महत्वाचं आहे. इथून कोणता संघ सामना अंतिम क्षणापर्यंत जिंकेल हे स्पष्ट या षटकात निश्चित होईल. अजय बॉलिंग मार्कवर. अजयचा बॉल हर्षदसाठी दिशा करावे पंच सांगतायत प्रशांत सर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राचे धावफलकावरती. चला, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. अंपायर डिसिजन, इट्स अ फायनल डिसिजन. 18 धावा धावफलकावर. 20ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 12. अपटाकर बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय सीमा पार. नेत्र दीपक चौकार.
16ची आवश्यकता आहे 11 बॉलमध्ये. 22 धावा धावफलकावर. दोन गोलंदाजांनी फार चांगली गोलंदाजी केली, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये अजयच्या विरोधात आकस्मित हल्ले चढवले जात आहेत. पहिल्याच बॉलमध्ये स्वागत केलं अजयचं. या अगोदर वाईट बॉल, त्यानंतर पहिलाच बॉल पुनरावृत्ती करत असताना चौकार येतोय. बॉल नंबर 2 हाफ ट्रॅकर बॉल, पुलचा फटका. पुल ठरलाय सक्सेसफुल. बॉल सीमा पार, येतोय षटकार. धावसंख्या 28 आकड्यावर. 10 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजय प्रेशर मध्ये. अजय पवार. अजयचा बॉल, फटका फसलाय. कॅच ड्रॉप केली आहे. शॉट फाईन लेग मध्ये. मिस्टेक केले फिल्डरनं. हाफ ट्रॅकर बॉल अजयचा. शॉट फाईन लेगला क्लिअर केलाय. डीप फाईन लेग मध्ये बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक देखील प्रयत्न करतोय. बॉल अडवलाय डीप फाईन लेग मध्ये. तोपर्यंत धावा मिळाल्या 2. 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 31 आकड्यावर. चार बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या येते 31. 7ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक येते टोटल 8. 8 बॉल 7. चांगला फटका आहे. चांगला फटका आहे गणेश रसालचा. लॉंग ऑफ मध्ये एकतर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. 6ची आवश्यकता. आता 7 बॉल शिल्लक. एक निर्धाव चेंडू. मॅच मध्ये अंतिम षटकात थोडा रोमहर्षक परिस्थिती पाहायला मिळू शकते. 7 बॉल 6ची आवश्यकता आहे. फटका फसलाय पुन्हा एकदा. एकच धाव मिळते त्या बॉलवरती देखील. 33 धावा आहेत. येणारे 6 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. सहा बॉल 5ची आवश्यकता आहे. हर्षद ऑन स्ट्राईक. प्रशांत आलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये 5 धावा त्याला डिफेंड करायच्या. फुल टॉस बॉल. विजयाचा षटकार. लॉंग लेग सीमा पार. सामना जिंकलाय तो सहजरित्या स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. त्यानंतर हार्ड लक टीम मालवाडी. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच. एकीकडे जय हनुमान आकुर्ले आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ. प्लेयर ऑफ द मॅच बॅटिंग मार्क वरती 23चं योगदान आणि त्याचप्रमाणे बॉलिंग मार्क वरती फक्त धावा खर्च केल्या 4. तो हर्षद ठरला या मॅचचा हिरो.
चला जय हनुमान अकुर्ले संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या लगेच. प्लेअर ऑफ द मॅच हर्षद ठरलाय. 23चं योगदान आपल्या बॅटनं आणि त्यानंतर बॉलिंग मार्क वरती इकॉनॉमिकल स्पेल हाताळले. 4 धावा फक्त खर्च केल्या. सेकंड राऊंड मधील अंतिम सामना एकीकडे स्वर्गीय मंगेश दादा 11 धोत्रे संघ आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान अकुर्ले संघ. चला बॉलची पूर्तता करा.